आपल्या सर्वांचे प्रियाच्या चॅनेलवर स्वागत आहे। आपली कथा आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग चालू करूया आजची कथा। आजच्या आपल्या कथेचं नाव आहे आंटीच्या पेंटीमध्ये आदेश घुसला। हेलो मित्रांनो, माझे नाव आदेश आहे आणि मी अकोलाचा राहणारा आहे। माझे वय 29 वर्षे आहे आणि माझी बॉडी एकदम एव्हरेज आहे आणि मी दिसायला चांगला आहे आणि मी खूप चांगले सेक्स करतो। ही गोष्ट 3 महिने पूर्वीची आहे, जेव्हा शनिवार होता। माझ्या ऑफिसमध्ये हाफ डे होता, तर मी विचार केला की चला आज अंकलकडे जाऊन येतो, जे खूप वेळपासून आजारी होते। तर मी ऑफिसमधून निघालो होतो आणि अंकलच्या घरी गेलो होतो आणि पहिले तर अंकल बाहेर जात होते। मग काही वेळ गप्पा मारली की अंकल त्याच्या मुलाबरोबर डॉक्टरकडे जायला निघाले होते, पण आंटी गेली नाही। आता मी आंटीची माहिती देतो आहे। आंटीचे वय 43 वर्षे आहे आणि तिचे नाव रुचिता आहे आणि तिचे फिगर एकदम मस्त आहे आणि तिला कोणी पण पाहून तिचे एकदम दिवाने होऊन जाते। आता अंकल गेले की आंटी घरी एकटी होती। आता माझे मन करत होते की आता तिचा रेप करून टाकतो, पण काय करू? मी असे करू शकत नव्हतो। मग मी माझ्यावर कंट्रोल केला होता आणि काही वेळ बसलो होतो आणि मग जायला उठलो होतो, तर आंटी म्हणली की बस ना बेटा, कोठे जातो आहेस? मी एकटी बोर होऊन जाईन। मग तेव्हा माझ्या तोंडून अचानक निघाले होते की इथे आता बसून काय फायदा आहे? मग ती एकदम चकित झाली होती आणि म्हणली की काय म्हणलास? मी म्हणले की काही नाही, आता मी इथे बसून काय करणार, मी जातो। तर ती म्हणली की माझे लंच अजून बाकी आहे, तू पण लंच करून जा। मग मी म्हणले की ठीक आहे। मग मी टीव्ही पाहू लागलो होतो आणि ती चपाती बनवू लागली होती आणि मध्ये मध्ये बोलत होती, पण माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे चालू होते। आता ती किचन मध्ये उभी राहून चपाती बनवत होती। मग अचानक माहिती नाही की काय झाले होते, ती एकदम ओरडली होती आणि ते ऐकून मी एकदम घाबरलो होतो आणि पाहिले की तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत वर केली होती। आता मी तिचे सेक्सी पाय पाहून एकदम वेडा झालो होतो आणि विचारले की काय झाले आंटी? तर ती म्हणली की बेटा, वाटते आहे की आतमध्ये कोक्रोच गेला आहे आणि आता ती एकदम जोर जोराने तिची साडी हलवत होती। मग मी म्हणले की आंटी, तुम्ही आतमध्ये जाऊन साडी काढून त्याला काढून टाका। मग ती धावत बेडरूम मध्ये गेली होती। मग मी हळूहळू तिच्या मागे गेलो होतो आणि तिने दरवाजा बंद केला नव्हता। मग मी पाहिले की तिने साडी काढली होती आणि पेटिकोट पण काढला होता आणि कोक्रोच आराम मध्ये तिच्या पेंटीवर होता। मग तिने त्याला बाजूला करायचा प्रयत्न केला होता, तर तो उडून तिच्या चेहऱ्यावर आला होता। तर ती एकदम ओरडली होती आणि मला बोलावू लागली होती। मग मी आतमध्ये गेलो आणि तिला पाहून माझा नागराज एकदम उभा झाला होता। आता ती ब्लाउज आणि पेंटी मध्ये होती। आता तिला काही पण होश नव्हता। मला म्हणली की बेटा, याला बाजूला कर। मग मी तिचा पेटिकोट वर केला होता आणि त्या कोक्रोचला पकडून बाल्कनी मधून बाहेर फेकले होते। मग मी आत गेलो तर माझे डोळे तिच्या सेक्सी पायावर अडकले होते। तिचे पाय एकदम गोरे पान होते। आता मी तिला असे पाहत होतो आणि ती लाजत होती। मग तिने तिच्या हात मध्ये पेटिकोट घेतला आणि म्हणली की चल तू बाहेर जा, मी येते। मग मी तिथेच उभा राहिलो होतो। मग ती रागाने म्हणली की आदेश, बाहेर जा। मग मी म्हणले की आंटी, तुम्हाला असे पाहून बाहेर जायची इच्छा होत नाही आहे? मग तिने मला गालावर एक थप्पड मारले होते आणि मला एकदम राग आला होता। मी तिला एकदम माझ्या बाहोमध्ये घेतले होते आणि तिला उचलून बेडवर झोपवले होते। ती एकदम घाबरली होती। मी पळून जाऊ लागली तर मी तिच्यावर झोपलो होतो, तर ती एकदम ओरडत होती। मी घाबरलो होतो की ती जर ओरडली तर वाट लागेल। मग मी माझ्या खिशामधून रुमाल काढला आणि तिच्या तोंड मध्ये टाकून दिला होता। ती अजून तिचे हात पाय मारत होती आणि मला अजून राग आला होता। तिची साडी तिथेच बेडवर होती आणि मी जोर लावून तिचे हात पलंगवर बांधले होते आणि आता ती काही करू शकत नव्हती। ती रडू लागली होती। मी म्हणले की साले, किती दिवस झाले तुला पाहून मूठ मारतो आहे, आज तू वाचणार नाहीस।
आता तिचा पेटिकोट तर आधीच निघाला होता, तर मी खाली गेलो होतो आणि तिच्या पायावर माझी जीभ फिरवत होतो आणि तिच्या पायावर किस करत होतो. हळूहळू तिच्या पेंटीवर आलो होतो आणि तिची पेंटी काढून टाकली होती. आता ती जोर जोराने तिचे पाय हलवत होती. मग मी माझे हाताने तिचे पाय पकडले होते आणि तिला पसरले होते आणि मग मी तिच्या गुफावर माझे तोंड ठेवले होते आणि चाटू लागलो होतो. वाह, काय मस्त टेस्ट होता तिच्या गुफाचा. मग ती गरम होत होती आणि तिने तिचे पाय हलवणे बंद केले होते आणि तिला पण मजा येत होती. मग मी माझी जीभ हात मध्ये टाकून चाटत होतो आणि मग ती तिची टरबूज वर करून मला चाटायला देत होती आणि मी पण चाटत होतो. मग मी माझे एक बोट आत मध्ये टाकले आणि आत बाहेर करू लागलो होतो. मी तिचे बोल ब्लाऊजच्या वरून दाबू लागलो होतो. मग मी माझे तोंड तिच्या गुफावरून बाजूला केले होते आणि तिच्याकडे पाहिले तर तिचे डोळे एकदम मादक झाले होते. मग मी तिला विचारले की हात सोडू का, पळून तर जाणार नाही ना. मग तिने नाही म्हणले होते. मग मी तिचे हात आणि तोंड उघडले होते. मग ती म्हणली की साल्या, थांबलास का, मला ठोक आज तू. आज तर मला खरी मजा येत आहे. आता मी एकदम चकित झालो होतो की हिला काय झाले. मग तिने पटकन तिचे ब्लाऊज काढले होते आणि तिची ब्रा पण काढली होती. मग मी तिच्या बोलवर तुटून पडलो होतो आणि जोर जोराने दाबू लागलो होतो आणि तिचे निपल्स चोखत होतो आणि माझा एक हात तिच्या गुफावर फिरत होता. आता ती एकदम तापली होती आणि कमर पण एकदम जोर जोराने हलवत होती. मग ती अचानक उठली होती आणि म्हणली की आता तू मला अडवणार नाहीस, आता तू झोपून जा. मी तर माझी पेंट पण काढून टाकली होती आणि माझी चड्डी काढली. ती माझा नागराज पाहून एकदम चकित झाली आणि म्हणली की इतका मोठा लंड. मी म्हणले की अंकलचा नाही का. तिने म्हणले की आहे, पण इतका मोठा नाही आहे आणि त्याने मला 3 वर्षे झाली ठोकले पण नाही आहे. आता मला समजले की ती का तापली आहे. माझा नागराज 9 इंच लांब आणि 3 इंच जाड आहे. मग तिने नागराज तोंड मध्ये घेतला होता आणि आईस्क्रीम सारखे चोकू लागली होती आणि मला तर खूप मजा येत होती. मग ती 69 पोज मध्ये आली होती आणि माझा नागराज चोकत होती आणि मी तिची गुफा चाटत होतो. मग मी तिच्या टरबुजी मध्ये एक बोट टाकले होते आणि ती एकदम उडाली होती. मग ती काही वेळ नंतर माझ्यावर आली होती आणि मी म्हणले की आंटी, बिगर कंडोमचे काही झाले तर. ती म्हणली की अरे साल्या, मला आंटी म्हणू नकोस, माझ्या नावाने बोलव. आणि जर मी नाही म्हणले असते तर तू मला बिगर कंडोमचे ठोकले नसते का, असे म्हणत ती माझ्यावर आली होती आणि जोर जोराने हलू लागली होती. ती खूप जोर जोराने हलत होती. मग तिने माझ्यावर 20 मिनिट ठोकले होत आणि तिने 3 वेळा पाणी काढले होते. आता माझे निघणार होते तर मी म्हणले की रुचिता, माझे निघणार आहे. मग तिने काही ऐकले नाही आणि उड्या मारत राहिली आणि मग मी तिच्या गुफामध्ये एक धार सोडली होती. आता आम्ही एकदम दमलो होतो, पण आमच्याकडे आराम करायला वेळ नव्हता, कारण की अंकल कधी पण आले असते. मग आम्ही पटकन कपडे घातले होते आणि लिव्हिंग रूम मध्ये जाऊन बसलो होतो. मग तिने म्हणले की आदेश, आज तर गडबड होती. 1 ते 2 दिवस मध्ये तुझे अंकल आणि माझा मुलगा बाहेर जाणार आहेत, तेव्हा मी तुला कॉल करते आणि मग आपण दोघे रात्रभर खूप मजा करून घेऊ. तू ये माझ्या घरी. मग मी म्हणले की ठीक आहे आणि मग ती जेवण बनवायला निघून गेली होती. तर अशाच कथा, छान मराठी कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर क्लिक करा. कथा शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे धन्यवाद. कशी वाटत ते कॉमेंट करून सांगा.